महाराष्ट्रात काँग्रेसला पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसलाय। काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडली, तर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्यात। तर 15 फेब्रुवारीला अमित शहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवला आणि तो अध्यक्षांनी स्वीकारलाही। दरम्यान अशोक चव्हाणांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयात सुद्धा पाठवलाय। अशोक चव्हाणांचा राजीनामा पत्रात पदापुढे माजी असा पेननी उल्लेख करण्यात आलेला आहे। तर राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे। आणि मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही। की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे मी काम केलेलं आहे। यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल। अद्याप मी ठरवलं नाही, मला काय अवधी लागेल। 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।